हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी चिकन मोमोज बनवणार आहे। तर इथे त्यासाठी मी चिकन घेतलेलं आहे आणि इथे कांद्याची पात, बारीक चिरून घेतलेला कांदा, सोया सॉस, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घेतली। इथे मी चिकन मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण कांद्याची पात टाकूयात, बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा, कोथिंबीर टाकायची, सोया सॉस टाकायचा, आलं लसूण पेस्ट टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। हाताने मिक्स करायचं म्हणजे आपले सगळे जे मसाले आहेत ते व्यवस्थित असं एकजीव होतील। आणि इथे मी मैदा घेतलेला आहे। मी मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। छान असं पीठ मळलेलं आहे। दोन्ही हाताने आपण छान असं मऊ पीठ मळून घेऊयात। पाहू शकता, जास्त पीठ पातळही नाही ठेवायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं। आणि त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून तयार करून घेऊयात। गोळे तयार झाले त्याचे आपण आता मोमोज बनवायला घेऊयात। छान अशी एक लाटी लाटून घेऊयात, अगदी पातळसर लाटायची। पाहू शकता तुम्ही। त्याच्यामध्ये आपण मोमोज बनवायचं जे आपण तयार करून घेतलेलं आहे सारण ते भरून घेऊयात। आणि आता आपण मोमोजला आकार देऊन घेऊयात। इथे एक हातावरती आपण व्यवस्थित असं धरायचं आणि चिमटीमध्ये व्यवस्थित असं हे चिकटवून घ्यायचं, मध्ये प्रेस करून घ्यायचं आणि एका साईडला प्लेन ठेवायचं आणि दुसऱ्या साईडून ह्या पद्धतीने प्लेटी करत घ्यायचं। एका साईडून प्लेन ठेवायचं, दुसऱ्या साईडून प्लेटी करायच्या आणि खूप छान असा आकार येतो। आणि आपण नेहमीच बाहेर चायनीजच्या गाड्यावरून मोमोज खातो, पण हे घरच्या घरी बनवून बघा, खूप छान होतात। पाहू शकता, अगदी आपण विकत घेतो तसे मोमोज आपले बनले आहेत। तर दुसरंही मी बनवून दाखवते। छान असं सारण भरून घेतलेलं आहे आणि एका साईडून थोडंसं चिकटवून घ्यायचं आणि त्याच्या एका साईडून प्लेटी मारत जायचं। छोट्या छोट्या अशा प्लेटी घ्यायच्या आणि चिकटवायचं आणि दुसऱ्या साईडून प्लेन ठेवायचं आणि व्यवस्थित असं चिपकवून घ्यायचं। तर मी ह्याच पद्धतीने सगळे मोमोज बनवून घेणार आहे। पाहू शकता, खूप छान असा आकारही आलेला आहे आणि लहान मुलांना आवडीचा पदार्थ आहे हा चिकन मोमोज। पाहू शकता, मी अगदी सविस्तर दाखवलेला आहे आणि आकारही छान आलेला आहे। मी गोल मोमोजही बनवलेले आहेत, पण त्याचं मी काही व्हिडिओ शूट केलेला नाही आहे। पाहू शकता, खूप छान असा आकार आलेला आहे आणि आपण आता चाळणीमध्ये उकडून घेऊयात। अगदी 10 ते 15 मिनटं कमी गॅसवरती आपण हे शिजवून घेणार आहे। तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।